आपल्यासोबत भाजपचे नेते आणि खासदार भागवत कराड आहेत. सर, सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे की भाजप आणि त्यांच्या मित्रांनी लोकशाहीचं माफियाकरण केले म्हणून. सामना हा पेपर ठाकरे परिवारांचा आहे आणि ते ठाकरे परिवाराचे विचार आहेत की भाजप यांनी माफियाकरण केलेलं आहे. हे अत्यंत चुकीचा आरोप आहे. उलट भारतीय जनता पार्टी ही फक्त आणि फक्त संविधान समोर ठेवून घटनात्मक काम करणारा पक्ष आहे, सुसंस्कृत पक्ष आहे आणि संघटनेच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चाललेलं आहे. म्हणून हा आरोप धंदात खोटा आहे. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना माहीत आहे मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, नागपूर असेल, सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम झालेलं आहे आणि रिझल्टसुद्धा त्याच दृष्टीनं लागतील. म्हणजे भाजपचाच विजय होईल, भाजपचाच महापौर होईल. म्हणून त्यांनी केलेले आरोप हे खोटे आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये जी आमची युती आहे, भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना, या मुंबई महानगरपालिकेला नक्कीच युतीचा महापौर बनेल आणि संभाजीनगरला मात्र भाजपचा महापौर बनेल यांची आम्हाला खात्री आहे. सामनामधून अशी टीका करण्यात आलेली की जिथे मते चोरता आले नाही तिथे दहशत आणि पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले म्हणून. असं आरोप करणं वेगळं आणि त्याला प्रूव्ह करणं वेगळं. मी त्यांना आपल्या माध्यमातून चॅलेंज करतो की असं प्रूव्ह करा ना, कुठं दहशत केली भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, तू मागं घे म्हणून. चुकीचं आहे. आणि मतचोरी आणि SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हे आयोगाचं काम आहे. मतचोरीचा विषयच नाही. मतचोरी कशी करता येईल? उलट SIRच्या माध्यमातून एक वोटर लिस्ट नवीन आधुनिकरण होतं आहे त्याचं, आणि त्यालासुद्धा या लोकांचा विरोध आहे. म्हणजे एकच गोष्ट स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम अत्यंत चांगलं आहे. ही निवडणूक संपली की दुसरी निवडणूक कशी जिंकता येईल, अगदी बूथ रचनेपर्यंत चांगली संघटना ऑर्गनाईज केलेली असते. म्हणून आम्ही निवडणुका जिंकतो. पण यांनी फक्त काम न करता पेपरमधून काहीतरी कन्फ्यूज करायचं लोकांना आणि कन्फ्यूज करून त्याच्यातून फायदा कसा होईल हे करायचं. पण आता सोशल मीडिया एवढा प्रभावी झाला की त्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक वोटर्सला कळतं नेमकं काय चाललं आहे. आणि वोटर्स हा शहाणा झालेला आहे, हुशार आहे. त्या माध्यमातून नक्कीच मला खात्री आहे की या महानगरपालिकेला, त्या भागातील महानगरपालिकेला, विशेषतः संभाजीनगरच्या महापालिकेला खऱ्या अर्थानं विकसित करण्याचं काम हे फक्त भाजपच करू शकतं. म्हणून आम्हाला खात्री आहे त्यांचे आरोप खोटे आहेत आणि भाजपला मतदान करतील. म्हणजे राज ठाकरे असं म्हणाले आहेत की राज्याचा UP बिहार करणे थांबवा, कुणीही सत्तेचा अमरपट्टा कुणालाही मिळालेला नाही. हे एक गोष्ट खरी आहे, त्यातलं अर्धे सत्य आहे की अमरपट्टा कुणालाही मिळाला नाही हे मान्य आहे. पण जोपर्यंत तुम्ही चांगलं काम कराल तोपर्यंत जनतेचा सपोर्ट मिळेलच. आणि UP बिहार राज्याचं करणं थांबवा. UP बिहारचा विषय फक्त मुंबईपुरता असतो, बाकी ठिकाणी ते सर्व मराठी माणसं आहेत. आणि मुंबईमध्ये मात्र आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे, येणारा महापौर हा मराठी असेल. मराठी असेल म्हणजे महाराष्ट्रातला असेल. म्हणून UP बिहारीकरणचा विषय नाही आहे. त्यामध्ये परत त्यांच्या माध्यमातून जसं दुसऱ्या राज्यातील लोकांनी मुंबईत येऊ नये, काम करू नये, ही मनसेची भूमिका होती, ती मनसेची भूमिका ठोकरलेली आहे. सर्वांना बरोबर घेऊन मुंबईचा सुद्धा विकास करायचा आणि मुंबईचा महापौर हा मराठी करायचा. हा मुंबई महानगरपालिकेमध्ये युतीचे नेते माननीय फडणवीस साहेब आणि माननीय शिंदे साहेबांचा निर्धार आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा मराठी महापौर होईल. आणि बाकी ठिकाणी मात्र जिथं जिथं भाजप एकटं लढतं त्या ठिकाणी भाजपच्या कामातून जनता प्रतिसाद देईल आणि भाजपचा महापौर होईल. म्हणजे UPमध्ये युतीचा महापौर, छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही, तिथं युती आहे म्हणून युतीचे नेते जे ठरवतील तर त्या ठिकाणी युतीचा महापौर. पण संभाजीनगरमध्ये युती नाही आहे आणि आमची तयारी चांगली आहे. आता आम्हाला संभाजीनगर शहरामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी युती तोडली. त्यांनी अगोदर घोषणा केली की आता आम्ही युती करणार नाही आहेत. त्यांच्यावर काही त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रेशर टाकल्यामुळे मला असं वाटतं युती तुटली.
पण आम्ही तर वाट पाहत होतो. आम्ही तर फक्त आणि फक्त आमच्या जागाचाच बी फॉर्म द्यायचं काम चालू केलं होतं. 37 जागा ज्यांना दिल्या होत्या त्यांचे बी फॉर्म आम्ही दिलेले नव्हते. त्यांनी सुरू केल्यानंतर मग आम्ही नंतर 10 नंतर बी फॉर्म दिले आणि नंतर युती तुटली. म्हणून संभाजीनगरमध्ये मात्र भाजपचा महापौर होईल, त्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे एकंदरीत संघटनेचं काम, भाजपचं काम, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती विश्वास आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं देशभरातलं काम पाहून ही संभाजीनगरची हुशार मतदार नक्कीच भाजपला प्रिफेअर करेल आणि भाजपचीच मेजॉरिटी येईल असा आमचा प्रयत्न आहे. नक्कीच हे होते भाजपचे खासदार भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगरचा महापौर हा भाजपचाच होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.